नमस्कार. उन्हाळ्यामध्ये घाम जास्ती येणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जेव्हा या घामाला खूप जास्ती दुर्गंध येतो किंवा कपड्यावर त्याचे डाग पडतात, तर तेव्हा ते थोडंसं त्रासदायक होतं. तर यासाठी अगदी काही साधे सोपे उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुळात आपल्याला जेव्हा घाम खूप जास्ती येतो, तेव्हा शरीरामधलं पित्तदोष हा वाढलेला असतो आणि हा पित्तदोष वाढण्याची अगदी काही साधी कारणं आहेत. म्हणजे आता उष्ण हवामान आहे, तर त्यामुळे पित्त वाढतं. नंतर दुसरं महत्त्वाचं असतं, की जर तिखट, स्पायसी, मसालेदार असं खूप खाण्यात येत असेल, तर तेव्हा आपण बघतो, की खाता-खाता सुद्धा खूप घाम यायला लागतो. याशिवाय एक महत्त्वाचं कारण असतं, ते म्हणजे जर खूप राग आला असेल, चिड होत असेल, इमोशनल डिस्टर्बन्स असेल, तर त्यामुळे पण पित्त वाढतं. आणि तुम्ही असं ऑब्झर्व्ह केलं असेल, की एखादी व्यक्ती खूप चिडली आहे, नंतर खूप बडबड करते, भांडते तर आजूबाजूच्या लोकांना पण जाणवतं, की ह्याच्या घामाला खूप जास्ती प्रमाणात दुर्गंध येतोय. तर अशीही काही कारणं असतात. आता ह्याच्यावर उपाय काय करायचा ते पण आपण बघूया. याशिवाय हॉर्मोनल चेंजेसमुळे पण घाम जास्त येणं किंवा त्याला वास येणं हे जाणवतं. म्हणजे वयात येणारे मुलं-मुली असतील किंवा इव्हन मेनोपॉज, पेरीमेनोपॉज तेव्हा असे जेव्हा हॉट फ्लॅशेस होतात, तर तेव्हासुद्धा घाम येतो आणि त्याला वास येतो. तर यासाठी काय उपाय करता येतील? पहिला आणि अगदी साधा सोपा उपाय, की तुम्ही साबणाच्या ऐवजी उटणं वापरायला सुरुवात करा. म्हणजे आपण दिवाळीमध्ये जे उटणं वापरतो, त्यामध्ये अशी अनेक औषधं आहेत, की ज्याला छान सुगंध असतो. आणि हा सुगंध म्हणजे असं तो परफ्यूमसारखा असा एकदम उग्र असा भसकन येणारा असा नसतो. तर मंद आणि असं छान टिकणारा असा सुगंध असतो. याशिवाय ही जी औषधं आहेत ना, त्याचे बाकी त्वचेसाठी पण बरेच उपयोग आहेत. म्हणजे त्वचेवर जे काही धूळ, धूर असं पोल्युशन असं हे जे काही बसलेलं असतं, ते सगळं स्वच्छ करण्याचं काम करतं. याशिवाय त्वचा छान मुलायम होते त्याच्या वापराने. तर त्यामुळे तुम्हाला जेव्हा निदान वेळ मिळेल, तेव्हा साबणाच्या ऐवजी उटण्याचा वापर अवश्य करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की ज्यांना घामासोबत अजून एक तक्रार असते, की त्वचेचे काही प्रॉब्लेम असतात. म्हणजे स्किन ॲलर्जी असेल, खाज येत असेल, असे काहीही तक्रारी असतील, तर त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पानं टाकायची. हे कडुनिंब जे आहे ना, ते त्वचेच्या सगळ्या विकारांसाठी अतिशय उत्तम आहे. तर याने त्यांना नक्की फरक पडतो. याशिवाय तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये तरी निदान प्युअर कॉटनचे कपडे वापरायचे. कॉटनच्या कपड्यांमध्ये घाम व्यवस्थित शोषला जातो आणि मुख्य म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. म्हणजे ब्रीथेबल कपडे वापरायचे. कारण नाहीतर काय होईल, जर तुम्ही घट्ट कपडे घातले, तर तो घाम नीट शोषलाही जात नाही, त्याचा वास येत राहतो, त्याचा त्वचेला पण त्रास होतो. त्यामुळे ॲटलीस्ट उन्हाळ्यामध्ये छान असे सुती कपडे वापरायचे. चौथी महत्त्वाची गोष्ट, फ्रीजच्या पाण्याच्या ऐवजी जर तुम्ही माठातलं पाणी प्यायलं, तर ते जास्ती चांगलं असतं. आणि या माठातल्या पाण्यामध्ये जर तुम्हाला वाळा मिळाला, तर वाळा घाला. वाळ्याने काय होतं, म्हणजे पाणी हे फक्त स्पर्शाला थंड नाही लागत, तर ते पाणी शीत गुणाचं होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे पाणी पिता, तर तेव्हा आतमधून थंडावा देण्याचं काम हे वाळा करतो. त्यामुळे घामाची दुर्गंधी तिथं कमी होतेच. याशिवाय ज्यांना युरिनचे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जळजळतं, पिवळी होते किंवा असं काही तक्रारी, कारण उन्हाळ्यामध्ये नॅचरली थोडा त्रास होतोच. तर त्यासाठी सुद्धा हा वाळा अतिशय उपयोगी आहे. आणि यानंतर शेवटचा उपाय ते म्हणजे आहार. कसं असतं आयुर्वेदामध्ये आहाराचं महत्त्व हे अतिशय सांगितले म्हणजे पथ्य हे पथ्य संकल्पनेशिवाय ही कुठलीही ट्रीटमेंट म्हणा उपाय म्हणा पूर्ण होतच नाही. तर त्यामुळे आहारामध्ये फळांचा समावेश जास्त करा आणि त्यात पण फळं ही रसदार म्हणजे कलिंगड असेल किंवा मोसंबी असेल द्राक्ष असेल तर अशी फळं आवर्जून खा. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची सरबतं म्हणजे कोकम सरबत, लिंबू सरबत, इव्हन वाळ्याचं सरबत, तर ह्या सगळ्या सरबतांमुळे सुद्धा छान हायड्रेशन होतं आणि शरीराला फायदा होतो. अर्थातच याने तुमची त्वचासुद्धा छान तजेलदार राहायला मदत होते. याबरोबरीने काय टाळायला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. तर नॉन-व्हेजचं प्रमाण अर्थातच थोडं कमी करायला पाहिजे. मसालेदार, तेलकट, स्पायसी हे पण कमी केलं पाहिजे. आणि एक जाणवतं असं, की उन्हाळ्यामध्ये आपल्याला नॅचरलीच ह्या गोष्टी कमी खाव्या असं वाटतं. म्हणजे असं तेलकट तळलेलं आणि त्याच्याऐवजी छान थंड किंवा थोडं सौम्य असं खावं वाटतं. तर साहजिक आहे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊन जसं वाटतंय तसं खाणं हे कधीही फायद्याचं ठरतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.